गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. काल आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. महाराष्ट्रातील गावोगावी हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचं सुद्धा व्रत मनोभावे केलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये ऋषी पंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्त्व असतं. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी म्हणतात. या दिवशी ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी सप्त ऋषींची पूजा करून त्यांना वंदन देखील केलं जातं. ऋषी पंचमीचं व्रत सुवासीन महिला करतात. या व्रताच्या दिवशी महिला धान्य खात नाही अशी आख्यायिका आहे. आजही ग्रामीण भागात शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय त्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाही अशी प्रथा आहे. म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रानभाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. आता या सर्व भाज्या शहरामध्येही बाजारामध्ये उपलब्ध असतात. ऋषी पंचमी हे एक स्वतंत्र व्रत असून हे महिलांद्वारे केले जाते. मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल तर त्याचे पापक्षालन करण्यासाठी हे व्रत करतात. या व्रतामुळे रजोदर्शन काळात स्त्रीच्या वासनादेहावर व मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते असे सांगितले जाते. शास्त्रानुसार सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे असे म्हणतात. पूर्वी ऋषी मुनी कोणत्याही पशुचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवत. त्यामुळे त्यांच्या अंगी कमालीचे पावित्र्य असे. त्यांचा देह, मन, बुद्धी, शील, आचरण, विचार इत्यादी सर्वच गोष्टी अत्यंत पवित्र असत. आपल्या या परमपावन पूर्वज ऋषी मुनीचे किमान एक दिवस स्मरण व अनुकरण केले तरी त्याचा वर्षभर परिणाम टिकून राहतो. त्यामुळे किमान ऋषी पंचमीच्या एका दिवशी तरी नांगरट न केलेल्या जमिनीतील धान्य, फळे यांचे सेवन करणे हे ऋषी पंचमीच्या व्रताचाराचे प्रमुख अंग मानले जाते. आता ऋषी पंचमीची कथा आपण आज जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होते तसेच आपली पापांपासून मुक्तता देखील होत असते. आता कथा जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. तसेच नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आपल्या पौराणिक मान्यतांमध्ये अनेक कथांचा उल्लेख आहे. आज मी तुम्हाला अशीच एक रोचक कथा सांगणार आहे. महाभारतानुसार परीक्षित अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यू आणि उत्तराचा मुलगा होता. परीक्षित हस्तिनापूरचा राजा असताना तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला. जंगलातल्या प्राण्यांचा पाठलाग केल्यामुळे त्याला तहान लागली, म्हणून तो पाण्याच्या शोधात शमीक ऋषींच्या आश्रमात पोहोचला. तिथे त्यांनी पाहिले की शमीक ऋषी डोळे बंद करून ध्यानात मग्न होते. तहानेने व्याकुळ होऊन राजा परीक्षितने त्यांच्याकडे पाणी मागितले, पण ध्यानात असल्याने शमीक ऋषींना काहीच उत्तर देता आले नाही. यावर परीक्षितला राग आला आणि त्याने जवळच पडलेला मृत साप ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. शमीक ऋषींचा मुलगा शृंगी जेव्हा आश्रमात पोहोचला तेव्हा त्याने आपल्या वडिलांच्या गळ्यात एक मृत साप लटकलेला पाहिला. हे सर्व राजा परीक्षितने केल्याचे त्याला कळले. चिडलेल्या शृंगीने राजा परीक्षितला शाप दिला की आजपासून 7व्या दिवशी नागराज तक्षक यांनी चावल्यामुळे तुझा मृत्यू होईल. शृंगीच्या शापानंतर राजा परीक्षितने स्वतःला सापांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु 7व्या दिवशी फुलांच्या टोपलीत अळीच्या वेशात आलेल्या तक्षक नागराज हा राजा परीक्षितला चावला आणि त्याचा मृत्यू झाला. आता या घटनेची माहिती राजा परीक्षितचा मुलगा जनमेजय यांना मिळाली. जनमेजय हा पांडव घराण्याचा शेवटचा राजा होता. तक्षक नाग याचा सोड घेण्याचा संकल्प त्याने केला. जनमेजयने सर्पमध्ये यज्ञाचं अनुष्ठान केलं. या यज्ञकुंडात पृथ्वीचे सर्व साप एकामागून एक येऊन पडू लागले. एका विशिष्ट मंत्राने साप स्वतः यज्ञात पोहोचत असत. लाखो सापांचा बळी दिला गेला. सापांच्या जातीचे अस्तित्व धोक्यात आले. हे पाहून नागराज तक्षक सूर्यदेवाच्या रथाला जाऊन गुंडाळी मारून बसला. यामुळे सूर्यदेवाचा रथ हवनकुंडकडे जाऊ लागला. तक्षक नाग यांच्यासोबतच सूर्यदेव हवनकुंडात गेले तर सृष्टीचा वेग थांबला असता. म्हणून देवतांनी जनमेजयला यज्ञ थांबवण्याची विनंती केली, पण वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केलेले हे यज्ञ थांबवायला तो तयार नव्हता. अखेर आस्तिक मुनीच्या हस्तक्षेपाने जनमेजयने सापांचा महाविनाश करणाऱ्या यज्ञाला थांबवले आणि तक्षक नागराजचा जीव वाचला. कहाणी ऋषी पंचमीची. एका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेती भाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटा तसाच घरात कालवला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म आला.
देवाची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होते. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता आहे. तिने 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांड उघडं होतं. त्यात सर्पाने आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली. पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातला नाही. संपूर्ण दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही की पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं. ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलांना सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतील पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टानं दंतधावन करावं, आवळ काठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होतो? रज स्वलदोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानांचं पुण्य लाभतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लाभतं, मनी इच्छिलं कार्य पूर्ण होतं. मुलाने ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ऋषी पंचमीच्या अनेक कथा आहे. एकदा राजा सीताश्व धर्माचा अर्थ जाणून घेण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवांकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक टेकून म्हणाला, हे आदिदेव, तुम्ही सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि गूढ धर्मांचे जाणता आहात. आपल्या श्रीमुखातून धर्माची चर्चा ऐकून मनाला आत्मिक शांती मिळते, भगवंताच्या चरण कमळावर प्रेम वाढते. तसे तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारच्या उपवासांबद्दल सूचना दिल्या आहेत. आता मला तुझ्या मुखातून ते महान व्रत ऐकायचं आहे, ज्याचे पालन केल्याने प्राणीमात्रांची सर्व पापे नष्ट होतात. राजाचे म्हणणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, तुझा प्रश्न खूप चांगला आहे आणि धर्माबद्दल प्रेम वाढवणारा आहे. मी तुम्हाला सर्व पापांचा नाश करणाऱ्या सर्वोत्तम व्रताबद्दल सांगतो. हे व्रत ऋषी पंचमी म्हणून ओळखले जाते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होते. विदर्भात उत्तंग नावाचा एक सद्गुणी ब्राह्मण राहत होता. त्यांची पत्नी अतिशय भक्ती करायची. तिचे नाव सुशीला होते. त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुले होती. जेव्हा ती लग्नासाठी पात्र ठरली तेव्हा त्याने मुलीचा विवाह समान वंशाच्या वराशी केला. दैवयोगाने काही दिवसांनी ती विधवा झाली. दुःखी ब्राह्मण जोडपे आपल्या मुलीसह गंगेच्या तीरावर एका झोपडीत राहू लागले. एके दिवशी ब्राह्मण कन्या झोपली असताना तिचे शरीर कीटकांनी भरले. मुलीने सर्व काही आईला सांगितले. आईने नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला आणि विचारले, प्राणनाथ, माझ्या साध्वी कन्येची ही गती होण्यामागील कारण काय? समाधीद्वारे ही घटना जाणून घेतल्यानंतर उत्तंग म्हणाले, ही मुलगी पूर्वीच्या जन्मातही ब्राह्मण होती. मासिक पाळी येताच तिने भांड्यांना हात लावला होता. या जन्मातही त्यांनी लोकांच्या आग्रहाला न जुमानता ऋषी पंचमीचे व्रत पाळले नाही. त्यामुळे तिच्या शरीरात किडे पडले आहेत आणि स्त्री 3 दिवस अशुद्ध असते. तसेच 4थ्या दिवशी स्नान करून ती शुद्ध होते. तरीही तिने शुद्ध मनाने ऋषी पंचमीचे व्रत पाळल्यास तिचे सर्व दुःख दूर होतात आणि पुढील जन्मात सौभाग्य प्राप्त होते. वडिलांच्या परवानगीने मुलीने व्रत पाळले आणि विधीनुसार ऋषी पंचमीची पूजा केली. व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली. पुढच्या आयुष्यात तिला सौभाग्याबरोबरच अमर्याद आनंद देखील मिळाला.
तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.